जय सियाराम. थांबा थांबा थांबा, पुढं काही ढकलू नका, अगोदर बघा, ऐका मी काय म्हणते ते. जगद्गुरू ज्ञानेशधाम आणि ज्ञानेशधाम ऑफिशियल हे 2 चॅनल गुरुमाऊलींचे, जे की रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे चॅनल आहेत बरं. आणि यूट्यूब चॅनलवर जावा, यांचं सेवा कार्य किती महान आहे ते तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यानं. आणि बघा, आज 53 ॲम्ब्युलन्स विनामूल्य सेवेत आहेत आणि आजपर्यंत 20 ते 25 हजार माणसांचे प्राण वाचलेले आहेत. आज अशी दुनिया आहे, असं कलियुग आहे, इतकं घोर कलियुग आहे की कोणी कोणाला जवळून काही पडलं ना तरीसुद्धा कोणी कोणाला विचारत नाही. आणि इतकं लागल्यावर पाणीसुद्धा द्यायचं म्हणजे मुश्किल आहे, एवढं महान कलियुग आहे. आणि ह्या कलियुगात रामानंदाचार्यजींनी केवढी मोठी संकल्पना उभा केली बघा तर तुम्ही. आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बघा. आणि माझे गुरुबंधू असतील, गुरुभगिनी असतील, त्यांनीही केलं नसलं तरी तुम्ही पण करून घ्या बरं. आपल्या गुरूंच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धर्मक्षेत्र पण आहे बरं त्यात, आणखी एकही पण मला काही तो आठवत नाही. आणि हे मामा बघा, आता आमचं रानातल्या कामाची डेली रुटीन तुम्हाला सांगते. हे मामा दिवसभर घास तोडत होते आणि खूप सारा गारवा होता आणि पाऊस पण पडत होता, त्याच्यामुळे त्यांनी बघा कसं जुगाड केलं आहे, छान असं ठिकं फाडलं आहे आपलं पशुखाद्याचं आणि ते अडकवलं आहे गळ्यात. कारण दिवसभर छत्री पांघरून काम तर करता येत नाही आणि पाऊस असा आहे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. आणि इकडं माझी ड्युटी चालू झाली बघा धारा काढायला. आणि आज काय झाले बघा, लाईट काय आलेली नव्हती, त्याच्यामुळे अख्खाच घास टाकलेला आहे गाईंसाठी. हा घास कवळाच आणलेला होता, कमरा इतका उंचीचा घास होता. आणि माझं चालले बघा धारा काढून श्रावणीला दूध पाजायला. आता आप्पांली एकादशी होती, पण आप्पा म्हणले मला काही बगर आहे फराळ करण्यासाठी, शेंगा भाजा तेवढ्या. चला म्हटलं शेंगा तर भाजाव्या. आणि गावाकडं जायचं तर थोडा थोडा पाऊस यायलाच होता. पाऊस तर असा काही बंदच नव्हता. आणि टॉमिनीला बघा, तिला काही थोडं नुसतं टॉमिनी जरी म्हणलं का तिचं चाललेलं असतं. बघा मुके प्राणीसुद्धा किती आपल्याला जीव लावतात. आणि इकडं मग माझं चाललं आहे बघा गावाकडं जायला. तर गावाकडला रस्ता तर बघू शकता तुम्ही, इतका बेकार रस्ता कुणाचा सुद्धा नसन. आणि 2 टायमाचं असल्या रस्त्यातनं 2 टायमाचं दूध 80 लिटर व्हावं लागतं गाडीवर आम्हाला, 40 संध्याकाळी आणि 40 सकाळी. चला बाय, सियाराम. नक्की करा तेवढं.